बातमी आहे भाजपा आमदार परिणय फुके यांच्या वक्तव्याची। जरांगे यांनी सरकार उधळून लावण्याची घोषणा केल्यानंतर आमदार परिणय फुके यांनी टोला हाणलाय। झुरळ क्रांती दलाचं आंदोलन बघून जरांगेंना अतिउत्साह आलाय अशा शब्दात त्यांनी जरांगेंची खिल्ली उडवली आहे। 58 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्या 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजे आणि 58 लाख नोंदीचा डाटा मी 1 वर्षापासून मागतोय। सरकारला त्या नोंदी कमी करायच्यात जाणून बुजून 58 लाखाच्या, त्यांना 58 लाख प्रमाणपत्र मराठ्याला द्यायचे नाहीत, नोंदी कमी करायच्यात म्हणायचे फक्त एवढ्या सापाड्या, ते मी होऊ देणार नाही। वेळ आली तर मराठी आम्ही सरकार पाडिणार। जर 58 लाख नोंदीतले एक बी नोंदी कमी केल्या तर आणखीनही दुरावा दुही निर्माण होऊ देऊ नका। ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले त्यांच्या व्हॅलिडिटी पाहिजे, तुमच्या अधिकाऱ्यांनी रोखून धरल्या। कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीचं आंदोलन पाहून मनोज जरांगेजींना थोडंसं उरूक आलेलं आहे। एक या प्रकारची मागणी आणि कुठेतरी सरकारला आणि राज्याला वेठीस धरण्याचा हा जो मनोज जरांगेची भाषा आहे ही चुकीची आहे। कुठेही असं जोर जबरदस्ती सरकार पलटून देणार, असं करून देणार आणि म्हणजे काय तुम्ही काय अराजकता पसरवणार आहे काय, तर या प्रकारची भाषा यांनी करू नये। यांचे जे काही जे कथित ॲडवायझर आहे हे मला असं वाटतं जरांगे पाटील साहेबांना चुकीचं मार्गदर्शन करतात आहे। सुप्रीम कोर्टामधली लढाई आहे, त्यांनी आपले चांगले वकील लावावं, चांगलं युक्तिवाद करावं आणि आपल्या समाजाला न्याय मिळवून द्यावा।